आणि आता जाऊया आपल्या ह्याच्यामध्ये. बोल हे रिमूव्ह. हा, चव्हाणा कॅमेरा चालू करा, दिसू देवायचं. एकच कसा दिसतोय? कॅमेरा सामान ऑन केले का? हा. हो ओके. सर. ओके. आता किती जण झालेत आपले आता? गायत्री मॅडम आले. हा. किती जण झाले? हे आता पण मी तुम्हाला जे शिकवलेलं आहे, तुम्हाला काय समजलं ते विचारा. सर्वांनी अनम्यूट करा. कुणाला काही नाही समजलं, काही प्रॉब्लेम नाहीये. सारे काय म्हणून तुम्ही अनम्यूट करा, जिजाबा सर तुम्ही पण अनम्यूट करा आणि तुम्हाला काय समजलं ते विचारा. इथं सर मी मला ते पूर्ण चार्ट सांगा ना तेवढं, तुमचा माझ्या चार्ट बर्थडे नुसार. नाही, वैयक्तिक नाही घेणार. तुम्हाला एक शॅम्पल हं, केलेलं आहे, सिंपल लावलेलं आहे. ते नंतर ते हं, न्यूमरोलॉजी कोर्स मध्ये मी एक शॅम्पल म्हणजे आपण कसं बघायचं कसं. आता हे हं, हं. तुम्हाला समजलं, मूल्यांक भाग्यांक करायचा, दोषीगुण टाळायचे बघितलं, समजलं. हो हो. हे आपला ऍक्च्युली याचा पार्ट नाही आहे मोबाईल न्यूमरोलॉजी, तरी पण मी तुम्हाला शिकवतोय. हे हं, हे चार्ट आहे लोसिग्रेडचा, त्याप्रमाणे आपण भरायचं आहे आणि आपल्याला बघायचं आहे की कुठल्या अंकाची पॉवर आपल्याला कमी आहे. हं, हं. तो यस, अंक, हो सर, त्या बरोबर. अंकाची एनर्जी आपल्यामध्ये आली पाहिजे. हम्म. आता याला ह्या सरांना मी देशमुख सरांना कसं सांगतोय की बाबा तुला शिक्षणामध्ये अडचण येत असेल किंवा शिक्षणामध्ये तुला हवं तसं शिक्षण भेटलं नसेल किंवा चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण नसेल भेटलं, का सांगतोय? हं, कारण जर 3 अंक मिसिंग आहे. 3 म्हणजे हं, हं. गॉड ब्लेसिंग, परमेश्वर, परमेश्वराची कृपा ती त्यांच्या पाठीशी नाहीये. त्यामुळं हम्म. 3 अंक म्हणजे एज्युकेशन, हम्म. लर्निंग, कुठली गोष्ट त्या अर्थ येतात त्या. बरोबर का सर हम्म. देशमुख सर? हो हो, एकदम तुम्ही बरोबर कुठलाही आहे. कोर्स जॉईन केला तुम्हाला मध्ये आधी मध्ये अडचण येणार. हो, येते सर. हा. आणि दुसरी एक गोष्ट तुमची आहे की तुमच्या 4 अंक तुमचा मिसिंग आहे. म्हणजे हे 4 आणि 3 म्हणजे काय आहेत? हे तत्व बोलतात त्याला आपण वास्तूच्या मध्ये. एअर एलिमेंट बोलतो आपण त्याला. त्यांच्या जीवनामध्ये बर. एअर एलिमेंट कमी आहे. हम्म. एअर एलिमेंट काय करणार आहे? हम्म. त्यांच्या मानेला किंवा पाठीच्या बॅक साईडला किंवा मानेचा पाठीमाग कणा किंवा मान दुखत असेल, अजून हम्म. यांचं वय कमी आहे, हो हो. पण तुम्हाला त्रास आहे का मानेचा किंवा पाठीचा याचा? नाही, आता काही त्रास नाही सर पुढे. तर तो तरी पण थोडाफार होत असेल. अजून वय तुमचं हो झालं हो नाही, अजून 10-15 वर्षांनी तुम्हाला हो. त्रास चालू होईल तुम्हाला. बर बर बर. तर या गोष्टी आपल्याला नंतर आणावं लागतील. त्यांचं स्वतःचं प्लॅनिंग कमी आहे. आहे यांचं प्लॅनिंग हम्म. 32-35%. हम्म. एक अंक, 2 आणि 3, 100 भागिले 3 करा किती? आता अंक याचा एकच अंक यांच्याकडे आहे, म्हणजे 33% यांच्याकडे प्लॅनिंग आहे. आणि जवळ बर. 65%, 65-66% यांच्याकडे प्लॅनिंग नाही. म्हणजे लोक दुसऱ्याचं बघतात, मित्राचं बघतात किंवा हम्म. आई वडिलाचं भावाचं बघणार किंवा आणखी हो. मैत्रिणी कुठे काय केले त्याप्रमाणे मी पण करणार. पण दुसऱ्याचं बघून हम्म. कसं तू स्वतः तुमचं प्लॅनिंग असतंय, फार कमी प्लॅनिंग असणार. बर आणि बघून लगेच कॉपी करता तुम्ही लगेच. बर. कॉपी बरोबर आहे का? दुसऱ्याचं बघून लगेच आपण काय बघणार, मला जमतंय का? हम्म. पण स्वतःच प्लॅनिंग कमी आहे. बर. नाही, अजून काय झालं नाही, पण बघू पुढे नाही जसं तरी काय पण योग्य तुमच्या ते. जीवनामध्ये जे प्लॅनिंग अजून पण नाहीये, तुमचं अंग सांगतात सर तुमच्या प्लॅनिंग आहे पण फार कमी आहे. हम्म. स्वतः बाबा की बाबा या वर्षात काय करायचं आहे, पुढच्या वेळात हम्म. काय मला करायचं आहे, अजून 10 वर्षात काय करायचं, हे प्लॅनिंग कुठे आहे तुमच्याकडे? किंवा मला बरोबर. गाडी घ्यायची आहे, बंगला घ्यायचा आहे किंवा आणखी काय करायचं आहे, मुलाचं शिक्षण कुठे? आता काय काय ना, ज्याच्याकडे 4-3 हात असतो ना,
लग्न हम्म कार्य अगोदर पहिलं बघणार पाहिजे, म्हणजे वाईफ कसली असली पाहिजे, हम्म मुलगा होणार का मुलगी, नंतर त्याला कुठल्या शाळेमध्ये टाकणार, हम्म. कुठला कोर्स करणार, हे सगळं पहिलं प्लॅनिंग करतात ते. बरं, इथं पण तुला समजलं मॅडम, तुम्हाला आयरे मॅडम हो. तुम्हाला. आता सर हा मला मोबाईल नंबर तयार कसा करायचा? हा, मोबाईल नंबर आपल्याला तयार कसा करायचा याच्यावर? अहो अजून तुम्हाला ही शिकवतोय, मोबाईल नंबर कुठे चाललाय सर, पहिले इथं शिकून घ्या. हो हो, तिथं आहेच. हे बेसिक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून मी शिकवतोय. डायरेक्ट तुम्हाला मोबाईल नंबरला नाही गेलो मी. बरं बरं. हे अंकाची एनर्जी मोबाईल मध्ये पण काय अंकच आहेत. अंकच आहे, हो हो. मी का सांगतोय की ह्यामध्ये मिसिंग काय आहे हे तुम्हाला समजतं, तुम्हाला मोबाईल मध्ये ओके झालं एकदम. मी हम्म. त्यासाठी तुम्हाला शिकवतोय मी. आणि तुम्हाला मोबाईल नंबर ह्याच अंकाचा घ्यायचा आहे, 1356. बर. हे जो तुमचे लकी अंक आहेत ना, हो. त्याच अंकाचा घ्यायचा आहे. बर. तर तुम्ही पहिले स्टार्टिंग चॉईस कुठली करणार? तुम्ही जॉब करता का बिझनेस? बिझनेस. हा, मग तुम्हाला 5 अंक असणं गरजेचं आहे. बर. का बिझनेसचा 5 अंकच बिझनेस येतो. हो हो. त्यामुळे तुमचा लवचिक पण क्लिअर होईल आणि तुमचा बिझनेस हम्म. पण चालेल, तुम्हाला कॉल चांगले येतील. बर. मी तुम्हाला का समजून सांगतोय की तुमच्या जीवनामध्ये काय कमी आहे. हो हो. माझा आतापर्यंत मला आता मोबाईल नंबरचा कोर्स झाला असता, हम्म. हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे मला. आणखी कोणाला शंका? जिजाबाई तुम्हाला काय शंका? हॅलो, हॅलो. प्राजक्ता मॅडम तुम्हाला काय समजलं का? हो सर, मला एक विचारायचं. मी माझ्या डेटा तुम्ही शिकवताय ते सरांचं बघताय तुम्ही, देशमुख सरांचं, मी माझं बघितलं. तर माझा जो फ्रेंडली नंबर आहे ना, तो 15327 आहे. एक मिनिट. 1 5 तीन दोन हा, आणि 7 हा म्हणजे ऑप्शनल मध्ये आहे. अगदी 1 तो 5 हे. 3 हा, 1532. 2. हा, आणि माझा 8 नंबरचा जो भाग्यांकाला जो लकी नंबर आहे, म्हणजे जो हा, फ्रेंडली नंबर आहे, तो हा, 538467. ते सगळं ह्यातच घ्यायचं. आपल्याला मेन तुम्हाला 5 आणि 3 म्हणजे जास्त हे 5 आणि करावं 3 लागेल. मध्येच घ्यायचं आपण, 5 हा, आणि 3 मध्येच बघा. ओके, ठीक हा, आहे. कारण तर 5 अंक पहिला फर्स्ट प्रायोरिटी. 6 नंबर सुद्धा सर तो हा, न्यूट्रल तुम्ही मध्ये घेऊ येतोय. शकता. घेऊ शकते. हा, ओके, पण ठीक आहे. लास्टला. लास्टला. ओके. हा, लास्ट कुठं ऑप्शन नसेल तर 6. 6. कारण आपल्याला 2 अंक घ्यायचा नाही, 2 अंक हा मुडी स्वभावचा आहे. हा, मुडी स्वभावचा तो हा, त्यामुळे आपल्याला घेऊन नाही मूनचा. दाखवा. पण तुझा ऑलरेडी 2 आहे म्हणजे. हा, मोबाईल मध्ये तुम्ही एखादा कुठं घेऊ शकता. मग ओके. पहिलं 3 आणि 5, पहिला 5 नाही मिळालं 3. 3. ओके, ओके. डन. थँक्यू सर. हा, आणखी कुणाला काय? तर मॅडम मी जो शिकवतोय तुम्हाला समजतंय का? हो हो, समजतंय सर. हा, कीप आणि इट कीप इट अप. कीप माझं इट अप. कमी आपला शिक्षण आहे. घरगुतीच क्लास आहे, त्यामुळे मी शिक्षण सुरुवात माझं चांगली फार आहे कमी तुमची. आहे. सर माझं हे जर सांगितलं असतं बरं झालं असतं, मला जर डोक्यात बसलं आणि असतं दुसरे अजून. मग काय बघूया, आवाज थांबा. दुसरे आणखी काय काय समजतंय का बघूया पहिलं. आणखी कोण आहे सर? कॅमेरा ऑन करा. जिजाबाई कुठे गेले? जेव्हा तो अनम्यूट करा. हॅलो. बोला. जेव्हा तुम्हाला काही सगळं समजलंय का? काही विसरून गेला तुम्ही? हो, नाही विसरलो, आहे लक्षात आहे सर. हा, आहे ध्यानात. आवाज येऊ द्या मोठ्यानं. आहे लक्षात आहे सर. बर, हे तुम्ही शिकलाय, तुम्हाला शिकवलंय मी सगळं. मला विसरून गेला हो, तर काही सांगू शकत नाही. आणखी कोण नाही आहे विसरलो. रे मॅडम तुम्हाला? सर मला हे जे आहे ना बॉक्स मध्ये जे तुम्ही सांगितलंय ते मला माझं सांगा, म्हणजे माझ्या लक्षात येईल. बर, ठीक आहे. मला तुमचं नाही एक घेऊया. समजू राहिलं ते. तर तुम्ही एकदम नवीन आहात, तुमचं एक बार घेऊया. हो. ठीक आहे. मॅडम तेवढे घेऊया, कारण त्यांना काय माहिती नाही याबद्दल, या शास्त्राबद्दल, म्हणून घेतोय.
त्यांना रिक्वेस्ट केली, ते माझ्याकडे कन्सल्टन्सीसाठी आले होते, मोबाईल नंबर सिग्नेचरसाठी. मॅडमला म्हणलं तुम्ही उद्या बोलू मला ना, उद्या कोर्सच करा सकाळी सूर्य त्यामध्ये असताना आणि तुम्ही तेच शिकून घ्या. हा सांगा मॅडम. 6 मार्च 1981. 6 मार्च 1981. 1981. हा. हो. आता बिएन सांगा तुमचा किती आहे? तुम्हाला आता शिकवलंय मी 6 येतो. 6. हा. आणि डीएन किती आहे? 1 येतोय. किती? 1. 1. आता आपला तो मूल्यांक म्हणजे मित्रांकाचा चार्ट आपण दिला नाही, नंतर आपण घेणार आहे. तरी पण 6 आणि 1 ची मैत्री आहे का? सांगावायचं कोणीतरी. सहा आणि 1 ची मैत्री आहे का? हो आहे. आहे सर. 6 आणि 1 अंक एकमेकाचे चांगले मैत्र आहेत, फ्रेंड नंबर आहेत. म्हणजे यांच्या जीवनामध्ये काय असेल कुणी सांगा, यांना सहजासहजी यश मिळतं जीवनामध्ये. यांच्यावर स्ट्रगल करायला लागत नाहीये, जास्त यांना स्ट्रगल करावं लागत नाहीये. ते दुसऱ्याला 10 वेळेला म्हणजे प्रयत्न कोण मिळतात ते त्यांना 1-2 प्रश्नातच मिळतं, 2-3 प्रश्नातच. असं आहे का मॅडम तुमच्या जीवनात? नाही ना सर, तसं नाही मला वाटत काही. मग तुमचा कारण आणखी काय प्रॉब्लेम असेल? मग तुम्हाला देवाने जे दिलंय ना, एक राजा म्हणून दिलंय, बिंदास. हो का? स्वतः काम कमी करणं, दुसऱ्याला ऑर्डर देऊन काम करणं. नाही, आतापर्यंत मीच काम करत आली. आवाज येत Order नाही तर काही मॅडम दिली तुमचा. नाही. हॅलो, आवाज मोठ्यानं बोला आणि कॅमेरा चालू ठेवा. कुठं तुमचा दिसतोय कुठं? आता बोला, 1 मिनिट. हे करा, अनम्यूट करा. हॅलो. हा बोला. आतापर्यंत मीच काम करत आली, असं कोणाला ऑर्डर देऊन काम नाही करून घेतलं. तुम्ही थोडासा मोठ्यानं बोला, कसा आवाज येतोय काय ऐकायला? येतोय हॅलो. आवाज, सर. हा बघा, तुमचा आता मी तर प्रश्न विचारतो, तुम्ही ते उत्तर द्या. तुमचा हो. मूल्यांक 1 आहे. 1 मूल्यांक म्हणजे काय? राजा. त्यामुळं तुमचा जो माइंडसेट आहे तो स्वतः कमी काम करणं, दुसऱ्याकडून काम करून घेणं. मग मिस्टरांना सारखं तुम्ही घरातलं काम सांगत असता, की झाडू मारा, तुला पोचा मारा, भाजी घेऊन या. नाही 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 नाही, अजिबात नाही, तसं नाही. सर ह्यांचा हा. मूल्यांक 6 आहे ना, आणि भाग्यांक 1 आहे. सॉरी. येस. मला लक्ष वेगळे कसं केलं तर. ओके. मूल्यांक त्यांचा 6 आहे हा, मी आणि लक्ष भाग्यांक माझं काय मी उलट लिहिलं ते. उलट लिहिलं तुम्ही. हा, त्यामुळे प्रॉब्लेम झाला मॅडम. हा. ओके, धन्यवाद मॅडम, तुम्ही लक्षात आणून दिलं म्हणून. यांचा बिएन काय आहे? 1 मिनिट. बिएन यांचा 6 आहे. 6 आहे. काय यांचं काय पर्सनॅलिटी काय असेल? व्यक्तिमत्व. त्यांचं व्यक्तिमत्व थोडस शुक्रमध्ये येतं, व्यक्तिमत्व म्हणजे त्यांचं जरा निर्दयी आहे. ब्रँडेड वस्तू वापरणं, टापटीप येस, ब्रँडेड घर सजवणं. लक्झरी यांचं व्यक्तिमत्व. आणि कुठलेही बी सुंदर चीज, त्यांची जागा, प्लेस यांना आवडते. ब्रँडेड वस्तू वापरायला आवडतात. खाणं कमी, क्वालिटी पाहिजे. क्वालिटी पाहिजे. हा, असं आहे का मॅडम तुमच्या? हो सर. हो. हा. आणखी गोड बोलून दुसऱ्याकडून काम करून घेणं. पहिलं बघणार तुम्ही की बाबा मला एवढं काम करायचं. समजा तुमच्या घरामध्ये आता भांडी धुवायची असतील, मुलगी असेल कुठे बघणार, किंवा आणि कोण असेल बघणार, पहिलं कोणा येतंय का, त्याला गोड बोलणार. बाळा कुठे गेलतेस, काय गेलते, गोड बोलून मला, बाळा थोडं भांडी घासतेस का, मला थोडस काम करायचंय. तर 2 मिनिटाचं काम घासून घे आणि लादून देणार. जीवनामध्ये म्हणजे कसं, समोरच्या माणसाला प्रेमानं बोल शिकवून त्या काम करून घेणार तुम्ही. जर कोण करत नसेल तर तुम्ही हात घालणार. नाही सर, म्हणजे माझं कसं होतं माहिती का, कोणीच नको, मी माझ्या पद्धतीने मी काम करेल बॉस. आतापर्यंत कोणाला गोड बोलून काम करून नाही घेतलं. ते मला तुमच्या जर ही कला क्वालिटी नाही. मला माहिती असते. मग तुमच्याकडे तो 6 अंक तुमचा शुक्राला तुम्ही अजून वापरत नाही.
तुम्हाला हा सगळ्या हे तर मला देवानं माहिती काय असं दिलंय? असतं. तू पहिलं गोड बोल, सगळ्याशी काम करून घे, नाही राहिलं तर मग कर. तुला जीवनामध्ये शुक्रानं का दिलं? ते देवानं का दिलंय अंक तुम्हाला? 6 अंक का दिला? हा हा हा, तुम्हाला म्हणजे तुम्हाला सौंदर्याची आवड असेल, नटणं मोरडणं, हा कमी खाणं पण टेस्टेड खाणं, घर हा तुमचं छान टापटिपीत असणार आहे, साफसफाई मध्ये चकाटक असणार, डेकोरेशन केलेलं असणार. हो हा, आणि एक अंक तुमचा काय सांगतोय? तुमच्या जीवनात तुम्ही जसं आहे, पण बाहेर तुम्हाला काय वाटतं की मला सर्वांनी मान सन्मान द्यावा, हम्म. असं वाटतं का नाही? हो मग हा, बर. आता पुढं हे म्हणजे तुमच्या जीवनामध्ये शिक्षण किती झालं तुमचं? ग्रॅज्युएट आहे ना सर. हा, कारण शिक्षणामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आला नाही, कारण तुमचा 3 अंक नाही आलाय. हो हा, त्यामुळे सहजासहजी शिक्षण झालं, चांगल्या कॉलेजमध्ये तुमचं शिक्षण झालं असेल. हो हो आता पण शिकायला काही प्रॉब्लेम होत नाही तुम्हाला, आरामचे तुमचं शिक्षण पूर्ण होतंय. बरं, हो आता इथं पुढे आपण दोषी मध्ये विश्वास बघूया. हे सर्वांना समजलं का? जे मी मॅडमला बोलतोय ते सर्वांना समजतंय का? कुणाला समजत नसेल तर सांगा. आता आपण ही लोशिव म्हणजे अंक कुंडली काढतोय. हा, आता मला सांगा, हे 6 अंक कुठं लिहू? कुठल्या याच्यामध्ये लिहू? 6 अंक कुठे लिहू? इथं लिहू का? हो लास्ट नंबरला खाली. एक मिनिट, हे झालं हा. नाही. 6 नंबरच्या जागी नव्हे. हा, एक मिनिट, लोसुगडच्या 6 नंबर. एक मिनिट. हा, इथं 6 लिहू का? हो हो हा, आता 3 कुठं लिहू? हा 3 आहे, हा कुठं लिहायचा? मधल्या बॉक्स मध्ये इथं लिहू का? प्लस. इथं लिहू? हा नाही इकडच्या राईट इथं लिस्टला. हो 3. हे कुठं लिहायचा? इकडे खाली हा 6च्या एक. शेजारी. इथं 6च्या शेजारी. इथंच का? हो हो आणि कोणी बोला, सवाल न्यूट करू नका. जिजाबा सर तुम्ही न्यूट करू नका, अनम्यूट करा. सवाल समजलंय का नाही मला बघू द्या. 9 अंक कुठे लिहायचा आहे? वर सेंटर. बरोबर वरच्या का? बॉक्स मध्ये. हो हा बरोबर. आणि 8 अंक कुठे लिहायचा ते सांगा आता तुम्ही. कुठे सांगतो? एकच्या 3च्या खाली. शेजारी. इथं. हो हा, आणि 1 अंक कुठे लिहायचा आहे? एक जवळ. परत एकच्या शेजारी. हा, आता 6 जो आपला मूल्यांक आलेला आहे तो कुठे लिहू? परत 6च्या 6च्या शेजारी. पण 6 अंक आपण आता मूल्यांक घेऊ शकत नाहीये, कारण तो पहिला आपण घेतलेला आहे. आपल्याला 1 घ्यायचा आहे, 6 आपण नाही घेऊ शकत, कारण डबल होईल मग तो. याला गोल करायचा मूल्यांक भाग्यातला. आज तुमच्या जीवनामध्ये काय काय आहे बघा. 9 अंक आहे, 3 अंक आहे, 8 अंक आहे, आणि 1 3 वेळा आहे, आणि 6 अंक आहे. आणि तुमच्या तर 2 6 काऊन 7 घ्यायचा आणि नाही परत? 6 हे अंक मिसिंग आहेत. म्हणजे मॅरेज लाईफ मध्ये काय तुमच्या पतीचं तुमचं जमतं का? म्हणजे आपल्या 6 अंक तुमचं चांगल्यापैकी हो जमतं थोडस. का? हो त्यांच्याकडे 2 अंक आहे का? हो आहे ना. हा, म्हणून जमतंय. कारण ते मोडतं घेतात, तुम्ही नाही मोडतं घेत. हा हा, कारण तुमच्याकडे 2 नाहीये. तुमच्याकडे 2 बर. नाहीये, रिलेशनशिपचा अंक 2 नाहीये तुमच्याकडे, आणि हा 7 पण नाहीये. हा हा, हे मॅरेज लाईफ साठी अंक पाहिजे. 2 7 आणि 6. 2 तर पक्काच हम्म. पाहिजे. आणि हे तुमचं हे ह्याला 7 आणि 6 मधला 1 पाहिजे. दोन्ही असलं चालेल, कमीत कमी 1 पाहिजे, तर तुमचं वैवाहिक जीवन चांगलं असतं. हम्म. आणखी 4 पण कोणती नाहीये ना सर? त्याच्यामध्ये आहे कुंडलीमध्ये? 2 7 6. 4 पण नाहीये ना? हा,
4 पण नाही म्हटलं. हा ते तर दिसतंयच मला, पण मी वैवाहिक जीवनामध्ये चाललोय. हा हा. आणखी कुणाच्या जीवनामध्ये 2, 7, 6 आहेत किंवा मिसिंग आहेत काय काय? जिजाबाई तुमच्या जीवा तुमचे कुठले मिसिंग अंक आहेत? 5 आणि 7. 5 आणि 3, 7. 5, 7. 3, किती? 5, 7. 3, 5 आणि 7. 3, 5, 7. हा. हे तुमचं पूर्ण बिझनेस पार्टच मिसिंग आहे. हो. हा म्हणजे तुमच्याकडे तुम्हाला बिझनेस काय सर आवडत सर नाहीये. सर मिसिंग 3 आणि 5 कसं 7 करू शकतं? 3 तर नंबर आहेच आपला मार्चचा महिन्याचा. नाही ना, त्यांचं सांगतोय. अच्छा जिजाबा मिस्टरांचं सांगतात आहे ते का? नाही त्यांचे नाही, हे जिजाबा दुसऱ्या आहेत सरांचे ना. माझा इथे. मिसिंग अंक सांगतोय मी. आता तुम्ही ह्या सारिका मॅडमचाच घेताय ना 6 मार्च हा 1981 पण चं? हे नाही, मी त्यांना जिजाबा सरांना विचारलं की तुमचे मिसिंग अंक कुठले आहेत. अच्छा ओके. हा म्हणजे यांच्याकडे 5 पण मिसिंग आहे, म्हणजे 2 आहे तुमचं जिजाबा सर. 2 आणि 6 आहेत ना तुमच्याकडे. आहे आहे. त्यामुळे बऱ्यापैकी चांगल्या, तरी पण बऱ्यापैकी तुमचं मॅरेज लाईफ चांगलं असेल, आहे. बायको चांगली असेल. हो. पण तुमच्याकडे आहेत का बायकोकडे अंक आहेत 2, 6? तुमच्याकडे आहेत ना? माझ्याकडे आहेत. हा मग तुम्ही माझ्याकडे. बायकोला समजून घेताय. बरोबर बायकोला आहे. कुठले अंक आहेत? नाही बघितलं मी अजून. थांब बघतो, एकच मिनिट. बघितलं नाही? नाही, त्याच्यामध्ये कुठले आहेत सांगा. एकच मिनिट. जो सर पण आता कंपल्सरी सारिका म्हणजे आपण मॅडम प्रॅक्टिकल स्टडी सारिका करत नाही, तो मॅडमचं पण आपण शिकून त्याचा फायदा होत नाही. सर सारिका मॅडमचा तर लकी नंबर काढा ना जरा. हा म्हणजे काढूया, काय प्रॉब्लेम नाहीये. सर हे 6 का बरं घेतला नाही आपण डबल? हा हा डबल 6 का नाही घेतला म्हटलं? डबल 6 कुठे केला? 6च आहे ना फक्त. कान फक्त सिंगल आलाय ना तो. सिंगल आपण एकदा घेतलेला आहे. डबल डिजिट नाही म्हणतो, सिंगल जर आपण डबल नाही घेऊ शकत त्याला. 06 आलाय ना, त्यामुळे तो 6 नाही मध्ये 06 तुमचं नाहीये. ते हा 06 मध्ये 6 झाला फक्त. 6 आलंय बरोबर एकदा आहे. आपण घेतलाय ना सांग. एकदा घेतला आपण 6. हा आणखी कोणाचा झाला का? आणखी कोणाचं सांगायचं आहे? बघ झालं तुमचा. हा बोला आता सारिका मॅडम बोला. हा सर, तेच पुढे सांगा ना म्हणजे. हा आता तुमच्या जीवनामध्ये बघा, मिस्टरांची जमताय सांगता काय? आपलं विचारलं. हो. हा सांगा. 9/10/1975. 9/10/1975. 75. मूल्यांक किती? 9. 9. 9 भाग्यांक किती? 9 ने 10, 10 ने 12, 22, 22 ने 10, 32, 32 ने 9, 5. 5 आहे काय? हो 5. 5. 9-5 ची मैत्री आहे का? 9 सेनापती 5 हो आहे. खूप 5चा चांगली आहे. 9 हा सेनापतीला हा न्यूट्रल आहे. 9चा 5 मित्र आहे. मित्र आहे. तरी पण बऱ्यापैकी थोडंफार अपडाऊन होत असेल, तरी पण बऱ्यापैकी त्यांचं भाग्य आहे बऱ्यापैकी. आता यांच्यामध्ये बघा किती झाले. आपल्याला जे अंक पाहिजे होते यांचे 5 अंक आले. इथं 5 आला यांचा आहे. आता यांच्या एक मिनिट यांचं पण कळू द्या. आता यांची आपण हे अंक कुंडली जो म्हणतो ना, आपण म्हणजे कुंडली जुळवतो त्याप्रमाणे अंक कुंडली जुळवायची. हा आता यांचं किती 9 आला इथं, 1 आला इथं, नंतर 1 इथं आणखी 1 आला, इथं 9 आला, इथं 7 आला, इथं 5 आला आणि 9 आपण घेतलाय. 5 आपल्याला घेतला पाहिजे. यांचा 7 फक्त आला. मॅडम तुमच्या मला हे सांगा, तुम्ही जे तुमचे रिलेशन आहे तुमच्या पाहुण्याचे कसे आहेत? नाही, चांगले नाही. हा मग तेच सांगतोय. कारण कसं आहे बघा, तुमच्या अंकामध्ये ना 2 नाही आहे. तुमच्या मिस्टरांमध्ये पण 2 जे रिलेशनशिपचा अंक आहे ना,
मग तुम्हाला जे हा. तुम्ही उपकार करताना किंवा जे त्याचे परतफेड मिळणार नाही तुम्हाला. हम्म. तुम्हाला तुमच्या घरात खाऊन पिऊन जातील आणि तुम्हाला नाव ठेवून बसतात. हो. हा, कारण 2 अंक नाहीये, तुम्हाला दोघांना पण 2 अंक आणला पाहिजे हा हा. आणि तुमच्या जीवनामध्ये पण तुम्हाला एकमेकांना समजून घ्यायला पण 2 अंक पाहिजे. बरं. हा. बाकी मिस्टरांचं काय प्लॅनिंग नाही, तुम्ही सगळं प्लॅनिंग करताय. हो बरोबर आहे. साहेबांकडे काय प्लॅनिंगचा अंकच नाहीत, पण त्यांच्याकडे इच्छाशक्ती आहे की आपल्याला हे करायचं आहे, ते करायचं आहे, हे करून दावणार. हो हा, हो हो बोलतात, चांगले बोलतात, डेअरिंग आहे. हो. फक्त प्लॅनिंग त्यांच्याकडे नाहीये. तुम्ही फक्त प्लॅनिंग सांगणार, असं असं करायचं, तसं तसं करायचं, आपण मग करणार. हो. आणि थोडी रागीट स्वभावाची असणार, फटाफट निर्णय नाही घेणार, सर. थोडा विचार करून निर्णय घेत नाहीत. हा. पण बिझनेस रागीट माइंड नाहीये. चांगला आहे त्यांचा. हा, हा. मग आणखी कुणाला काय विचारायचं आहे का? सर मॅडमच्या बाबतीत काही निर्णय चुकीचे ठरतात का? घेतात निर्णय पण चुकीचे आता ठरतात, बघा, असं काय होतं का? यामध्ये काय आहे म्हणा का, यांचा सूर्य बिघडलेला आहे. हम्म. त्यामुळे या सूर्य ठीक करणं किंवा वडिलांशी पटत नसेल किंवा गव्हर्नमेंटची काय कुठे एखादा म्हणजे त्रास होत असेल काही ना काही, तर किंवा जाता जाता येणारा पोलीसवाले फाईन मारत असतील किंवा लाईट बिल एखादं लेट भरत असतील, म्हणजे काही ना काही गोष्टी पण त्याला नोटीस येतं का गव्हर्नमेंटचे पंगा. लाईट बिल भरणार नाही किंवा मोबाईल नंबरचे रिचार्ज 4-4, 5-5 महिने करणार नाहीत, त्यामुळे सारखं त्या नोटीस येतं. नाही सर तसं काहीच नाही प्रॉब्लेम. हा, वडिलांशी पण चांगलं जमतं आणि असा तुम्ही जे सांगताय तो नाही प्रॉब्लेम आहे काही. मग तुमच्या एक तर तुमच्या म्हणजे तुम्ही सूर्याला जल देताय काय? नाही. वडिलाचा फोटो आहे का तुमच्या घरी किंवा मोबाईल मध्ये? हो आहे ना. हा, किंवा वडिलाला तुम्ही रोज आठवण करत असताना किंवा फोन करत असताना 1-2 दिवसाला, 1-2 हो दिवसाला. हो हो. हा, त्यामुळे ती एनर्जी आलेली आहे. हा हा. हा, कारण तुमचा सर सूर्य बिघडलेला आहे. जसं सर तुम्ही लकी नंबर काढा ना. हा, काढू काढू काढू. कारण काय मग 3 वेळा म्हणजे कसं तुम्ही बोलता का चांगले 4 हो हो चौकामध्ये? बोलतो. हा, त्यामुळे हो तुम्हाला हो. त्रिवेणी चॅप्टर तुम्हाला देऊ शकतो 3 नंबर. म्हणजे 3-1, एक रिपीट 3, रिपीट 1, हा तुम्ही चांगला तुम्हाला स्पीकर बनवू शकतो. हम्म. आणि तुमचा आहे पण भाग्यांकच 1 आहे, मग तुम्ही एक लिडर चांगले बनवू शकता. हम्म. एखादी संस्था बिस्था काढल्या का एखादी लेडीजची ग्रुप नाही. एखादा? हॅलो हा, नाही सर. सर. काढायला नाही चालू करा. अजिबात नाही. मूल्यांक, भाग्यांक आणि लकी अंक सुद्धा असतो का? अहो, लकी म्हणजे जे काढलेले तेच लकी अंक आहेत. हा हा, तेच तर म्हणालो मी. मूल्यांक कळाला, भाग्यांक कळाला, लकी अंक नाही कळाला ना, तेच तर लकी म्हणालो मी. म्हणजे कॉमन जे अंक आहे मित्रांक तेच लकी अंक आहेत. हा बरोबर. आणखी 10 मिनिटात तुम्ही लिंक संपेल तर तुम्हाला लिंक पाठवून देतो आणखी. तुमचं आता काय काढायचं आहे? लकी अंक. लकी नंबर मला नाही. हा. हा, सर हो लकी नंबर लकी काढून नंबर घ्या ना, पाहिजे. म्हणजे आम्हाला मी लकी मी नंबर आपण केलेले थोडं लकी शिकणार नंबर. आहे की हो आपण मोबाईल नंबर मी शिकणार आहे की त्यामुळे ते सगळं होऊन जाते. आणखी कुणाला काय विचारायचं विचारू द्या. ते लकी अंक आपण काढू, आपल्या पुढे आहे की. आणखी एक मिनिट, आणखी कोणाला विचारायचं आहे काय? कोण आहेत ते आपले किती आणखी कोणा कॅमेरा ऑन करा. कुठं सर 10 वाजता माझी 10ची मला एक माझी मीटिंग आहे, हा, त्या मी रेकॉर्डिंग बघते मी तुमचं. मी आता 10ची नाही माझी आता एक काय meeting मी आहे. जास्त शिकवत नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त आता कोणाला काय समजत नाही, आता काय शिकवत नाही मी. हा. सर्वांना समजतंय ना मी शिकवतोय ते? हो हो समजतंय हा, समजतंय. आणि पण शक्यतो माझं एक रिक्वेस्ट आहे तुमची सर, म्हणजे हा, डोंट टेक अदरवाईज. तुम्ही आपली लिंक
तशीच राहून दे. म्हणजे जसं आपण काढलं, पाथ काढलं, भाग्यांक काढलं, मूल्यांक काढलं, लोशीगीड आपण भरलं, त्या लोशीगीड नंतर आपण लगेच कॉमन नंबर काढले, कॉमन नंबर मधनं आपण लकी नंबर काढले. हे ना थोडस एका सिक्वेन्स मध्ये राहून दे. नाही ते मला पण येत नाही, आता बरोबर शिकायचं आहे आपल्याला हा पण. हा, आपण एका सिक्वेन्स मध्ये राहिलो ना, तर मग आता हा समजा माझी डेट ऑफ बर्थ घेतली, ती तुम्ही अर्धी ठेवली, हा, जे नंतर देशमुख बारीक बारीक सरांची अक्षर म्हणजे घेतली. आपल्याला काय जायचं ते हा, मला पण आता देशमुख विसरून गेलो मी सरांची सगळं. घेतली, देशमुख सरांची घेतली, मग हा, देशमुख सरांची आता तुम्ही मी अगदी व्यवस्थित ते घेतली. ते तसं पॅड सारिका आणलंय मॅडम, आता, हा त्यासाठीच हा, आणलंय मी, तुम्हाला समजून साठी आणलंय मी. आता ओके नवीन नवीन ओके. प्रॅक्टिस करतोय. सिक्वेन्स एकच राहून दे, म्हणजे हा, आपल्याला ते लिंक लागते मग. काय लागेल ते लागेल, होईल हा हा. सगळं गोष्ट. आणखी काय आणखी काय आपल्याला काय हे आणखी कोण आहेत? गोरे मॅडम नमस्कार, कुठे आहेत? हॅलो. बा आणखी कोणा काय विचारायचं आहे का? आणि आपले कमीत कमी माझा मोबाईल नंबर सर्वांना तुमच्या मित्रांना द्या, की बाबा सरांचा क्लास चालू झालेला आहे, आणि एकाला 2-2 मेंबर घेऊन या. हॅलो. प्रत्येकाला 2-2 विद्यार्थी आणायचे आहेत. आपले 2-4 जण आले नाहीत, आपले 5-6 जण होते. राजाराम पाटील नाही आले, नंतर सावंत सर नाही आले, अजून आहेत 5-7 जण आपले. मग आणखी कोणा काय विचारायचं आहे का? देशमुख सर कुठे गेले? त्यांनी पण कॅमेरा बंद की ठेवलाय. जिजाबाई तुम्ही कॅमेरा कसा बंद ठेवलाय? बाकी काय विचारायचं आहे का? नाही आपला कोर्स वाढवूया आपण नंतर. हॅलो. नाही काय विचारायचं? हा, नाही सर, काही नाही विचारायचं आता. देशमुख सर तुम्हाला काय? एकदम छान. जिजाबाई तुम्हाला सर काय? नाही काय प्रॉब्लेम सर. तुम्हाला समजतं नाही व्यवस्थित मी जे शिकवतोय ते? हो. एकदम बेस्ट. की आणखी कसं शिकवलं पाहिजे ते सांगा. नाही समजायला सर. मग आता वाढवूया आपला कोर्स. आपला कोर्स कधी ठेवणार आहे? तारीख हा, तारीख काय आहे कोर्सची? काय झालं? आपली तारीख डिक्लेअर केली का काही? तारीख आजच्यापासून कोर्स चालू झालाय की सर. हे मी तुम्हाला काय बेसिक शिकवलं, की पुढे आपल्याला तकलीफ नको म्हणून तुम्हाला शिकवले बेसिक. हा हा हॅलो. हा. हॅलो. हो सर, ऐकन. हो ऐकन. आपले कोर्स आपला मोबाईल नंबर का नंबर घ्यायचे आहेत, त्यामध्ये मूल्यांक भाग्यांक पाहिजेत आपल्याला. टोटल तरी आपल्या मोबाईलची टोटल आपल्याला हम्म. काढायचीच आहे. मग ते टोटल आपल्याला बघायचं, तुम्हाला हो. शिकवलं मी पहिलंच. हम्म. हा, आणि आपल्या कोर्सची फी आहे 3,002 रुपये. जसं मार्केटला 15 ते 20,000 चालले, आपण जास्त तुमचं सगळं घेत नाहीये. 3,002 रुपये फी आहे आपली. सर्वांनी थोडी थोडी पेड करा. हो हो. हा, नंदकिशोर सर का तुम्ही चालू सर केली नाही ना पेड का? फी पेड अजून काय? हो